आईच्या गावात आताच बोललो पाऊस नको आणि आताच पाऊस सुरू झाला भावा. ट्रॅफिक आयलं र गावी जायचा पहिलं. हॉटेल बांधणार ना जो कोण हा नाही हो सहारा वालो ताई सहारा जो पाठतो व्ह्यूच कडे का पण 2-4 वर्षात त्याच्या पाठी पण कोण ना कोण काहीतरी बांधून त्याची पूर्ण विल्हेवाट लावून टाकतो तो. ग पावसाचं चिन्ह आलं रे परत. पावसाचं थोडं काय बोलतात ते विषय दिसतोय. थोडं सॅडल करूया कारण की कसं चुरचुरा लागल्यात. आजच्या दिवसात पहिल्यांदा संपर्क केलाय बाबा. आई शपथ एवढं बरं वाटतं ना. हा व्ह्यू बघा मित्रांनो. हे बघा ही नदी कशी फिरली आहे. इकडून ती नदी जी आली आहे ना ती अशी होऊन तर मग पुढे अशी लागली. सो हॅलो गाईज गुड मॉर्निंग. स्वागत आहे आप सगळ्यांचं ह्या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि मराठी ब्लॉगमध्ये. आणि आपण वाजले आहेत आता एक्झॅक्ट 7:30 वाजता आहे. 7:30 नाही 7:45 झाले आहेत. सो 7:45 झाले आहेत आणि आपण चाललो आहोत कोकणात. तर आजचा जो ब्लॉग आहे ना तो आपण जाणार आहोत मुंबई ते कोकण करणार आहोत. आणि आज आपण सर्वात जास्त लेट म्हणजे आपण आजपर्यंत कधीच 8पर्यंत निघालो नाही आहोत. आणि आपण फर्स्ट टाइम भाई आज 8 वाजता निघतो. याच्या आधी मी जेव्हा पण निघालो तेव्हा 6 वाजता 5 वाजता 4 वाजता मग जास्तीत जास्त 7 वाजता निघालो. पण आज वेळच अशी आली की आपल्याला 8 वाजता निघायला पडतंय बिकॉज खूप काही कामं रखडली होती. सो आपण कामं ती पूर्ण केली आहेत आणि करता करता आपल्याला वाजले आहेत 8. बघू शकतात हिमुडी आपली मस्त कोल्ड स्टार्ट झाली आहे. ऑल गुड. जास्त काय सेटअप नाही आहे या टायमाला. आपला सेटअप जो आहे ना तो फक्त हा टॉप बॉक्स राहणार आहे. आणि काय ना टँक बॅग पण मी घेऊन जात नाही जस्ट बिकॉज की पाऊस असला तर मग ते प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि कोल्ड स्टार्ट झाली आहे. मस्त चेनला ल्यूप केलं आहे. चेन ल्यूप झाली आहे आणि वॉश करायची राहिलेली म्हणजे वॉश त्याची केली आहे पण थोडीफार राहिली आहे. घाणेडीच आहे म्हणा कारण की आज जाता जाता ती मळकी होणारच आहे. इनफॅक्ट उद्या आपल्याला पण वॉश करायला लागणार. आणि बघू भाई 8 वाजता निघतोय. सो किती वाजेपर्यंत पोहोचू किती ट्रॅफिक मिळेल रस्ते कसे आहेत आता काय सगळं मला काही माहीत नाही. पाऊस नसावा वातावरण तसं काय वाटत नाही आहे पावसासारखं. थोडेफार ढग आहेत पण ते आपण बघून घेऊ. रेनकोट आपण घेतला आहे चांगलापणी. सो एक काम करूया जर्नीला सुरुवात करूया आपल्या. तो चला तुम्हाला भेटतो आता गोप्रोच्या सेटअपमध्ये. आई शपथ सांगतो मित्रांनो खोटं नाही. म्हणजे मला गेल्या 4 दिवसापासून मला अशी भीती होती की भाई मला जाताना व्लॉग करायला भेटणार की नाही. कारण की आपल्या सगळ्यांना माहीत आहे मुंबईत एवढा पाऊस पडत होता आणि मी व्हिडिओ पण टाकला होता पाऊस पडल्याचा. आमच्याकडे पाणी पण साठलं होतं आणि त्यानंतर तो पाऊस असा पडत होता की वाटत नव्हतं की भाई ह्या आठवड्यात पाऊस जाईल. आणि लिटरली मला अशी भीती होती की बा आपल्याला व्लॉग करायला भेटेल की नाही भेटणार. बिकॉज जेवढ्या वेळ पण आपण ह्या टायमाला कोकणात गेलो आहे ना मध्ये दर टायमाला आपल्याला पाऊस मिळाला आहे. 2 ते 3 वेळा गेलो आहे मी. 2 ते 3ही वेळा मला पाऊस मिळाला आणि त्यामुळे काहीच व्लॉग झाला नाही. पण आज बघून असं वाटतंय की भाई कुठेतरी आज पाऊस थांबला असं वाटतंय. आणि आभाळ एकदम मस्त कट क्लिअर आहे. सो बघू. आणि आजचा जो आपला व्लॉग असणार आहे ना तो मराठी प्लस मालवणी असणार आहे. मालवणी तुम्हाला तिथेच भेटेल जिकडे मालवणी बोलली जाते म्हणजे आपल्या कोकणात. एकदा आपण हा मुंबई शहरातनं बाहेर पडू एकदा आपण कोकणात एंटर करू मग तुम्हाला मालवणी पण ऐकायला मिळेल. आणि बघू आता वाजले तर 8 एक्झॅक्ट ऑन टाईम 8 वाजता. खूप लेट प्रचंड लेट म्हणजे असं बोलू शकतो की सर्वात आयुष्यात लेट कोकणात जाण्यासाठी कुठे जाण्यासाठी मी ह्या वेळेत निघालो आहे. सो बघू आता कसं होणार आहे. रस्ते कसे आहेत मला काही माहीत नाही आहे भाई. मला तर टेन्शन आलं आहे म्हणजे आता वाहतूक पण वाढली असणार. ते सकाळी निघालो असतं ना तर एक अर्धा पाऊण तासात पनवेलला जायला मिळायचं. आता मला वाटत नाही की मी पनवेलला एवढं लवकर जाईन. सो बघू.
हो भाई, काय व्ह्यू आहे बघा. मस्त आहे की एकदम खाडीच्या त्या साईडला मस्त मोठे मोठे बिल्डिंग, डोंगर, एक नंबर. मतलब या टायमाला इकडे येणं आणि असा व्ह्यू बघणं मी एक्सपेक्ट नाही केलं. मला वाटलं मस्त आहे की आता आज ऊन पण भेटू शकतं, काय सांगता येत नाही आहे. बट एनिवे आपण आपला लक ट्राय करू. कसं असतं रोज रोज तेच टायमाला तेच व्ह्यू बघण्यात मजा नसते. थोडेफार चेंजेस असलेले बरे असतात. जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं. सो आय गेस आज जे आपण लेट निघतो ते काहीतरी त्यातनं चांगलंच निघणार. हेच पाहिजे, हेच मोटिवेशन पाहिजे लाईफमध्ये, बस हेच. ओके, सो मित्रांनो, हा जो समोर दिसतोय तो यशवंतराव चव्हाण हायवे, ज्यावर आपल्याला उभं पण करत नाही भाई. कारण की महाराष्ट्रामध्ये एक्सप्रेस हायवेवर 2 व्हीलर्स अलाउड नाही आहेत. सो बेसिकली कसं आहे माहिती आहे, आता इथून सगळ्या मोठ्या गाड्या म्हणा किंवा जे 4 व्हीलरवाले गावी जाणारे आहेत ना, ते सगळे वरनं जाणार आहे. त्यामुळे इकडे गर्दी आहे, खाली पण गर्दी आहे. असं बघायला गेले तर एक काम करूया, आपण हावाला रोड जाऊया. थांबा. प्रॉब्लेम काय माहिती आहे, आता या रोडला ना गर्दी असणार, म्हणजे कसं आहे वाहतूक जास्त असणार ना. आणि त्या साईडने गेलो असं तर इतकी वाहतूक मिळाली नसता. पण आता इथून कसे 2-3 सिग्नल भेटणार ना, त्यामुळे मला कंटाळा येत होता इथून जायला. बट कसं आहे, तिकडून गेलो ना तर परत ह्याच साईडला यायचं आहे थोड्या वेळासाठी. सो विचार करतो ह्याच साईडने जातो. हे ट्रॅफिक आयलं र गावी जायचा पहिलं, ट्रॅफिक आयलं र गावी जायचा पहिलं. आईच्या गावात आज हेच बघायचं आहे आपल्याला दिवसभर. मला असं वाटतं आहे, मला का असं वाटतं आहे की आज हेच बघणार आहोत आपण. फक्त इकडे रांग तिकडे रांग, इकडे रांग तिकडे रांग. कारण गणपती बाप्पा आले आहेत ना, सगळे अख्खा बोलू शकता मुंबई अख्खी खाली होईल. त्यामुळे हे तर होणारच आहे. गेल्या टायमाला गेलो तर मस्त 1-1 किलोमीटरची लाईन भेटलेली बाई टोल प्लाझावर. आता तर टेन्शन आलं आहे मला, बापरे. आज तर जर 1-1 किलोमीटरची अशी लाईन मिळाली तर आता लवकर पण निघालो नाही मी. भाई देवा, तुझ्यावरतीच आहे सगळं. ही नवीनच SD आली तीच आहे ना, ही नवीन मॉडेल आला तोच आहे ना SD ॲडव्हेंचर. नवीन आली ती आहे ही. कितीला पडली? 270 ऑन रोड. हां माहिती आहे मला, मस्त आहे गाडी दिसायला, लुक पण छान केलं एकदम मस्त. कशामध्ये वजन आहे? हिचं वजन जास्त आहे, प्राइस पण जास्त आणि वजन पण जास्त आहे. वजन जास्त असतं माहीत. हां, ह्याला तुम्ही कशी पण रेमटवा. चला, कसं आहे काका, वजन जास्त असून दे की काही असू दे, आपल्यासमोर टिकत नाही. आपलं हिमालयनमध्ये हिमालयन. काय होतं मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये सांगा SD की हिमालयन. मला असं वाटतं की भाई हिमालयन ऑलवेज बेटर. काका पण बोलते हिच्यामध्ये तो पिकअप नाही भाई, हिच्यामध्ये जो पिकअप आहे ना भाई 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 भाई, म्हणजे तुम्हाला सगळं भेटून जातं या गाडीत. हिच्या गावात याच्या कुठे जातो, कुठे लगेच फटकन नको. मी गेलो असतो ना भावा, चला त्या साईडला जा ना. हा बघा, हा जो सरळ रोड आहे ना तो जातो खोपोली पुणे, आणि आपल्याला घ्यायचं हा U-टर्न, आणि मग आपला रोड भेटणार जो आपल्याला घेऊन जाणार कोकणात. सो आपण आता हा वाला रोड पकडणार आहे. आणि इथे मस्त पाठी चाय पी आलो. कसं आहे, आता काय वेळ बघायची गरज नाही आहे की आपण आधीच वेळेच्या खूप पाठी आहोत. आता आपल्याला फक्त सावकाश आरामात मस्त आहे की जायचं आहे. पाऊस भरलेला दिसतो आहे भाई पुढे. देवा पाऊस नको रे आज प्लीज. बरं मला भिजायचं नाही, रेनकोटही घालायचं नाही. आईच्या गावात आताच बोललो पाऊस नको, आणि आताच पाऊस सुरू झाला भावा. म्हणजे आपली जीभ आहे की काय म्हणा, खडी साखर टाकावी जिभेवर. आत्ताच म्हटलं असं की पाऊस नको, आणि सुरेख असा पाऊस सुरू झालेला आहे. पण मला वाटतं की हा जास्त वेळ नाही, पुढे थोडा गेल्यानंतर हा पाऊस कमी होईल. तर मी काय सेटअप बिटअप काढत नाही, मला आला कंटाळा आता सेटअप काढायला. आधीच लेट झाला आहे, त्यात सेटअप काढत बसेन तर कंटाळा अजून. बघू आता पाऊस जेवढा भेटेल तेवढा भेट. मी ना आता काढत आहे काय, देवा काळजी असो. ओ हो भाई, एकदम निसर्गाच्या कुशीत आल्या म्हटलं तर हरकत नाही.
आणि काय ती झाडे, काय ते डोंगर, काय ते आभाळ, काय ते धुकं तुम्हाला दाखवते ते बघा. लिंगोबाचा डोंगर दिसतोय का? लिंगोबाच्या डोंगराच्या आजूबाजूला मस्त धुकं झालं, सगळं एकदम ओके ओके वाटतं. आणि भाई पाऊस पण पडलाय, म्हणजे कसं नाही पाहिजे ते झालंच. शेवटी मी जरा भिजलो, पण मला रेनकोट काढायचा नाही, कारण परत तो ओला ठेवायचा नाही आतमध्ये. आणि जर पाऊस पडला नाही तर परत गरम होणार. म्हटलं जरा वेळ बघू. मस्त गारवा झाला आहे, थोडा भिजलो आहे ना, मस्त गारवा झाला. पाऊस परत येतो आहे यार. यार पाऊस नको यार, एक दिवस पाऊस नको पडू, चांगलं होऊन झालं. पाऊस नाही पडला पाहिजे, पाऊस नाही पडला पाहिजे. पॉझिटिव्ह राहतो. तोंडात खडी साखर आहे तर पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. अगं बाई माझे तिकडे काय भरलं आहे बघ पाऊस. बाप रे आई ग, हा गेला बा. या साईडला पाऊस नाही आहे, त्या साईडला प्रचंड पाऊस आहे. तो पाऊस इकडे यायच्या आधी आपल्याला हा जो पट्टा आहे ना तो काढावा लागेल बाबा. जो पाऊस दिसतोय ना बघून घाबरायला होतं भाई. या काय आहे, ह्या साईडला पूर्ण काळा आणि या साईडला पूर्ण घोरा. पण रोड त्याच साईडला का जातो आहे, म्हणजे जिकडे काळ आहे. आणि पुढे तर मला काय दिसत पण नाही, म्हणजे त्याच्या फॅक्टरी आहेत ते दिसायच्या बंद झाल्या आहेत. म्हणजे लफडा आहे असं वाटायला लागलं रे. आपल्याला याच साईडला जायचं होतं, म्हणजे एवढाच पट्टा काळा आहे, इकडं काय काळा नाही आहे. आणि आपण इकडेच जातो आहे. आणि पावसाचं पाणी पडायला लागलं थोडं अंगावर, म्हणजे पाऊस आहे पुढे. ओ हो, व्हाट अ ब्यूटीफुल ब्रिज. और ब्रिज के नीचे आई ग काय मस्त रे, पुरा नहातात आहे. मसान काय नाव काय याचं, वैकुंठात डायरेक्ट वैकुंठात. हो, आणि खूप वेळानंतर ऊन पाहायला मिळालं भाई आपल्याला. पोरगा बघतोय एकदम, पोरगा खुश झाला एकदम. असे आम्ही पण लहानपणी खुश व्हायचो. तोडपाणी होते, मजबूत तोडपाणी होते. मारला फाईन. रस्त्यांचा काही विषय नाही, तोडपाणी मस्त होनी चाहिए भाई. ना लेवल ना काय, ना नाश्ता ना चाय. बज गए है 10 आणि लागली आहे घाय. चल ग बाय लवकर. काम बघू शकतात जोरात एकदम चालू आहे. आणि पोलिसांनी या टायमाला एक चांगली गोष्ट केली, आपण बघू शकता बघा मिररमध्ये दिसतोय पाठी पोलीस उभे आहेत. कारण की लोक कसे दोन्ही साईडनी चालतात ना, मग कसं होतं ना की दोन्ही साईडनी चालल्यामुळे कसं होतं, मग तो पुढचा येणारा जो ट्रॅफिक आहे ना तो चालू होऊन जातो. मग या टायमाला पोलिसांचा बंदोबस्त एकदम कडक चोख ठेवला आहे. ती एक गोष्ट चांगली आहे, म्हणजे कसं ट्रॅफिकचं उल्लंघन होणार नाही कुठलं पण ट्रॅफिक रूल्स. आणि बाप्पा बघू शकतात एकदम सुंदर असे घरी जातात आपल्या. आता 3-4 दिवसांनी बाप्पा येणार घरी, मज्जाच मज्जा. म्हणजे कोणकडे स्वर्ग म्हणतात ना, त्या स्वर्गात आता देव येणार. म्हणजे बोलतात ना देव येणार स्वर्गात, मग हे स्वर्ग अजून स्वर्ग होऊन जाणार. मग तुम्हाला ऐकायला पण असं स्वर्गासारखं वाटणार, वास स्वर्गासारखं येणार, खाणं स्वर्गासारखं भेटणार. भाई सगळं स्वर्ग म्हणजे काय सांगू तुम्हाला, शब्दात मी सांगू शकत नाही. कोकणात या आणि अनुभवा, एवढंच बोलेल. होश आवाज उड़ गए, दिल ने रो रो कहा रे पुजारी का बया होता रहा पिए. डंग 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 डंग. आज मला वाटत नाही की मी 100 क्रॉस करेन जास्त वेळा. म्हणजे कसं आहे माहिती आहे, आपण जेव्हा युजली जातो ना गावी आपल्या, तेव्हा आपणाक ना 100च्या वरती कॉन्स्टंटली स्पीड ठेवू गावता. म्हणजे खरं सांगतो तुमका, जसं आपण पोला म्हणजे माणगाव एकदा क्रॉस केलो बघा, त्यानंतर आपण 100च्या वरतीच असतो. पण आज माका असं वाटतं की आज एकतर आपण लेट झालो, त्याच्यात माका असं वाटतं की आज ट्रॅफिक खूप आहे. त्यामुळे माका वाटणं नाही की आपण जास्त वेळा 100च्या वर जाऊ गावात, किंवा 100च्या वर रावाक सुद्धा गावात.
विषय काय आहे ना, हळद इतकी गर्दी आला पुढे खूपच असतली, पण लोक इतकी लेट काय का निघतात, मायारकीच होतं वाटतं सगळी. वा 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 वा, काय निसर्ग हा बघा. खरंच ह्यो जो हॉटेल बांधला ना, जो कोण हा ना ह्यो सहारावालो साई सहारा, त्याचा पाठचा व्ह्यूच कडा का. पण 2-4 वर्षात त्याच्या पाठी पण कोण ना कोण तर काहीतरी बांधून त्याची पूर्ण विल्हेवाट लावून टाकतो. पण मुद्द्याचं काय माहिती आहे, ज्यांका पण कोणाक ऐकायचे असतात माझी मालवणी कोंकणी, तर व्लॉगमध्ये या, व्लॉगमध्ये तुमका ऐका गावात. पण मला कृपया करून तुमच्या समोर बोलायला लावत नका की माझा जमाचा नाही. आणि होय असं वाटतं पाऊस पडाकच नाही, पावसाचं थेंब सुद्धा पडाक नाही. आणि पाठी मागं पूर्ण ओलो चिंब करून टाकल्यान मेल्यान. मी आता पूर्ण भिजलोय, पण बरा वाटतं, थंड वाटतं. म्हणजे कसं गरम जाय होतं पहिला, तर आता जरा थंड वाटायला लागला. मागा भीती कसली या कॅमेऱ्याच्या, इतके तडाखे दिलेले आहेत ना, अजून एक तडाखं नको हा बाबा. आणि काय निसर्ग एकदम हिरवगार, एकदम फुळावलो असं वाटतं, बाप रे. आणि त्याच्यात एक काहीतरी बिल्डिंग दिसायला लागली आता, म्हणजे हय सुद्धा बिल्डिंग बनायची सुरुवात झालेली आहे मनाची. पण काय दिसता भाई, कोणीतरी ते आपले हा केलेला वेली आपले वालबिल लायतात ना, तसला काय ते लायलेला, पण इतक्या भारी वाटतं ना. आता है ना आपला निसर्ग गावातलो, डोंगर दरी झाडे आणि काय नाही गावात, सगळा दरी नाले नद्या डोंगर समुद्र बघूया. जर गावलो तर बरंच जाईल, बघूया आपला कसा काय जमता. पाऊस नसत तर आपण त्या वाटेने जाऊ शकतो. अजून मग मी ठरवू नाही फेनं जाऊया, पण बघूया. आई ग, पावसाचं चिन्ह आलं रे परत. आणि पावसाचं थोडं काय बोलतात ते विषय दिसतोय, थोडं सॅडल करूया. कारण की कसं चुरचुरायला लागल्यात, चुरचुरायला लागल्या की पावसामुळे भिजून झालेत ना. मग आता चुरचुरणारच, मस्त की सॅडल करत जाऊया. जरा सॅडल केल्याने कसं माहिती आहे, अंतर जरा लवकर कापता येतं. पाऊस चालू झाला आहे असं वाटतं आहे मला, पण जास्त वेळ नसणार कारण की पाऊस पुढे नाही आहे, एवढंच भागात आहे. आणि तो जरा एक बोलतात ना की एक थोडासा पट्टा आहे. पण यार हा रोड भाई साहब, या वर्षात 3दा या रोडने जातं आहे. एवढा डोक्याला ना कंटाळा आला ना या रोडचा, आई शपथ. तर एवढा का बनत नाही भाई, आणि हे का बनणार पण नाही भाई. आई ग, कुठलं ट्रॅफिक आहे भाई. म्हणजे जेवढापर्यंत माझी नजर जाते तेवढंपर्यंत तर रांग दिसते. आता विषय काय माहिती आहे, आपले जे टायर आहेत ना ते ऑफरोड टायर नाहीत, ते आहेत मस्त की स्ट्रीट टायर्स. येस, 30% ऑफरोड असतील, पण ते 30%मध्ये माती जेव्हा भरते ना, त्यानंतर जेव्हा ही गाडी टारमॅक किंवा असं चालते ना, तेव्हा ग्रीप नाही देत. पावसाळ्यात एक मस्त मजा काय माहिती, जिकडे तिकडे तुम्हाला कोकणात झरे दिसतील, हिरवगार अशी वाटतं. चादर ठेवली आहे कोणीतरी शिवरती असते ना, ते लॉनमध्ये आपण चादर ठेवतो बघा, असं वाटतं चादर ठेवले निसर्गात एकदम मस्त असं घुसून आपण त्या रोडच्या ह्याच्यानं जातो. आणि हा जो रोड आहे ना, हा जिथे बाहेर पडतो ना, त्याला मी नाव ठेवलं आहे आपला कोकणाचा दरवाजा, स्वर्गातला दरवाजा. म्हणजे कसं माहिती, इकडून जे 101 नजारे सुरू होतात ना भाई, हे बघा बाप रे, इथूनच चालू होतात नजारे. म्हणजे ह्याच्या पाठी ओके, पण ह्याच्या पुढे जे आहे ना भाई, दॅट इज नॉट ओके, दॅट इज एक्स्ट्रा ओके भाई. आता दिसेल बघा तुम्हाला, जसा हा उतार चालू करू आपण ना, तुम्हाला एक सुंदर व्ह्यू दिसेल. त्या व्ह्यूवरती ना लाईट होता भाई खरंच. आता बघा, औ ये, हा बघा एक नंबर आहे की नाही टोल प्लाझा. हा व्ह्यू नाही आहे, व्ह्यू आता येईल बघा इकडे. ओ हो काय ती वळण आणि काय तो व्ह्यू. ओ हो भाई, पैसा वसूल तुझा एक नंबर. वळण तर थोडं डेंजर आहे. हे कसं माहिती आहे, दोन्ही एका टायमाला करावं लागतं ना. हा काय तो थंड वारा, एकदम भिजलोय, ओला चिंब झालो आहे मी. हे बघा काय व्ह्यू आहे भाई साहेब, हे बघा ना एक नंबर. पूर्ण मस्त असं कोरल्यावर काय मस्त एक नंबर. पाऊस यायला सुरू झाला पण वाटतं. ओ भाई, लुक ॲट द व्ह्यू, एवढं सुंदर वाटतं ना. अशा ढगांना चिरताना असे ते जे किरणं येतात आणि जे त्या डोंगरावर पडतात आहे, आणि त्याच्या बाजूचा डोंगर एकदम काळा आणि त्याच्या साईडचा छोटा डोंगर एकदम हिरवा. हा या साईडला ओ हो भाई, काय ब्युटिफुल. आणि काय रोड बाप रे. लेट्स सैडल बेबी. हो या, मतलब अभी तक सॉरी मराठी ब्लॉग आतापर्यंत कोकणाने हे जपून ठेवलं आहे. म्हणजे थोडाफार त्याचा कोकणातला ऑफरोड आहे ना, तो जपून ठेवला आहे असं म्हणायला हरकत नाही. कसं आहे, एकदमच गुळगुळीत रोड झाले तर लगेच तुम्ही पोचणार,
मग ती मजा नाही येणार. मग काय चाकर म्हणा, मग तर गावातले लोक बोलतील ना तुमका काय रोड बरो गावलो सुसाट चालल्या 7 तासात येतात खेका मगीन करून ठेवू या. त्यापेक्षा कसं जरा थांबू चाल या राजा या. तर कसं जरा ठेवलं आहे गव्हर्नमेंटनी, कसं चाकरमान्यांना जाऊन मग आराम करण्याची एक संधी, म्हणजे कसं सांगता येईल ना की आराम हवा आहे. आम्ही लय लांब आलं. आजच्या दिवसात पहिल्यांदा संपर्क क्रॉस केलाय बाबा, आई शपथ. एवढं बरं वाटतं ना. आणि आपल्या लेण्या आल्या म्हणावे असं. हो हो लेण्या आल्या लेण्या आल्या म्हणजे थोड्या जवळच आहेत. हे 1-2 टन मारल्यानंतर मग आपल्या लेण्या येतील. आणि त्याचं नाव विसरलो रे मी, पण मस्त सुंदर आहे. आपण येऊ तिकडे काहीतरी. आणि हे बघा हा अरे आपला डोंगर इकडे आहे. छोटू डोंगर हाय, टाकी घरं पाटी डॅडी डोंगर. बाप रे मस्त आहे. एवढं मस्त वाटतं ना. आणि आता तर जो हिरवळ झाली आहे ना त्यात अजूनच छान दिसतोय तो. हो 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 बाब मोगली बाब. हां आलं आंबेडचा टर्न आला म्हणजे आलं जवळ आलं. रत्नागिरी पण जवळ आलेलं आहे. आपण मस्त कव्हर केलेलं आहे. आपले प्रतीक भाऊ आपले एक मित्र आहेत जे सावर्ड्यात येणार आहेत. त्यांना टाईम दिला 1चा. 1 तर आता मला वाटत नाही पॉसिबल होईल, कारण की इथून सावर्ड्यात 1.5 तासात जाणं म्हणजे पाऊस आणि खरंच खूप मोठी कमाल केली पाहिजे आणि ट्रॅफिक असतं का म्हणजे. तर मी जाईन. म्हणजे आता कसं अजून पण मला असं 100 क्रॉस होता येत नाही की 3 लेन बिझी आहेत ना, त्यामुळे कसा विषय आपल्याला करायचाच नाही. आपल्याला आरामात जायचं आहे. बघू. सो गाइस फायनली आपण पोलादपूरला पोचलो आहोत. आणि पोलादपूरला एक छोटा मस्त ब्रेक घ्यायचा ॲज युज्युअल. नॉर्मली मी इथे घेतोच, कारण की याच्यानंतर डायरेक्ट टनल आहे. टनलच्या नंतर मग डायरेक्ट खेडपर्यंत काय नाही भेटत. आणि बरंच लांब म्हणजे आपण आय गेस 2 ब्रेकमध्ये घेतले होते छोटे, पण प्रॉपर असा ब्रेक झाला नव्हता. पोलादपूरला घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. मस्त काय ते खाऊ थोडंसं वडापाव आणि मग डायरेक्ट आपण चिपळूणच्या पुढे म्हणजे सावर्ड्याला जाऊन थांबू. कारण की कसं आहे ना गाडीला पण आपण रेस्ट दिली नाही आहे. ऑलमोस्ट समवेअर अराउंड 200 किलोमीटर्स चालली आहे भाई आपली हिमोडी. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा कशेडी घाटात. कशेडी टनलच्या आधी कशेडीचा थोडासा आपल्याला घाट भेटतो हा. सो थोडासा चढावा लागेल, त्यानंतर आपल्याला टनल भेटणार. टनल झाल्यामुळे बहुतेक मला असं वाटावं लागलं की एक अर्धा पाऊण तास तर भाई वाचतो. बिकॉज पूर्ण चढा मग उतरा. आणि पण ती घाट चढायची जी मजा होती ना ती वेगळीच होती. पण तरी पण थोडीशी तरी ती आपल्याला इथे फील होते. ही गाडी मस्त आहे फ्रॉन्स, जे आपली सुझुकीची फ्रॉन्स मस्त दिसते. बलोनावाला इंजिन यूज़ किया है. काइंड ऑफ हैचबैक. सो दिस इज द टनल, आपला कशेडी टनल. हा जो पक्का आहे ना तो आपला कशेडी घाट आहे. आणि टनल एवढं सुंदर आहे ना म्हणजे खरंच व्हेंटिलेशनपासून रोड टॉप नॉच बनवलं आहे. रोड बरे चांगले नाही बनवले पण टनल चांगला बनवलं हे म्हणायला हरकत नाही आहे. हो खेडची नदी बघा, नदी कडक ना. पहिला तो वाला पूल होता खाली आहे, आता नवीन पूल. अवस्था मात्र जुन्या पुलासारखीच आहे. पण पाणी बघा भाई आता तर कमी आहे, पाऊस आता कमी झाला ना म्हणून, नाहीतर मग पाणी असेल.
सो मित्रांनो हे आहे हॉटेल रिद्देश आणि एक मिनिट मला दाखवते इकडे एक पाणी आणि हे बघा कसला कडक धबधबा आहे. काय निसर्ग आहे म्हणजे पूर्ण एकदम मस्त. आणि हा धबधबा तुम्ही तिकडे चाललात का आता धबधब्याकडे? चालू असतो खोल असतो आता नसेल ना कोण तिकडे जास्त? एक नंबर. हां हॅलो. आता मी 20 किलोमीटर पाठी आहे सावर्ड्याच्या. हां मग तू आता निघ. मी सावर्डे 20 किलोमीटर आहे मला. हां ठीक आहे ये चल. मग कुठे भेटशील सावर्ड्यात? अरे तो चौकात थांबतो मग सावर्ड्याच्या. हां ठीक आहे चालेल चल. हां हा व्ह्यू बघा मित्रांनो. ही बघा ही नदी कशी फिरली आहे ती बघा. म्हणजे इकडून ती नदी जी आली आहे ना ती अशी होऊन नंतर मग पुढे अशी झाली आहे. काय व्ह्यू आहे यार. हे बघा एक नंबर व्ह्यू आहे. इथून आपण आलो. हा परशुराम घाट आहे पूर्ण. एक नंबर आपली चिमोडी. हे बघा पण व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे. सो गाईज हा अजून एक धबधबा आपल्याला भेटतो वाटेमधनं येताना जस्ट चिपळूणच्या आधी. एक नंबर आहे ना. लुक ॲट द साईज भाई. तुम्हाला काय वाटतं हा वाला चांगला आहे की जो आधी तुम्हाला दाखवला होता बघा तो वाला मस्त आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय द वे हा जो आहे ना तो चिपळूणच्या जरा आधी भेटतो. प्रतीक भाऊ आले काय भाई? काय बोलतो? बऱ्याच दिवसांनी. सो हे आपले प्रतीक भाऊ. सो फायनली मित्रांनो आता निघायची वेळ झाली आहे आणि प्रतीक भाऊने आपल्यासाठी हे आपला एनर्जी ड्रिंक आलं त्यामुळे आणि आता बघू हे लोक तर काय आता त्यांची मजा आहे भाई. दिवाळीत येणार आहे डायरेक्ट. आम्हाला आता बघू आता गणपती जाय आता गणपती झाल्यानंतर बघू आता कधी जायचं आहे ते. पण परत भेटू नक्की. जाताना भेटू. आणि इंस्टा बनवून टाकतो म्हटलं पहिला अंडरस्कोर गिअर फॉलो करायला विसरू नका. फॉलो नक्की करा. भावाला सपोर्ट करा. आपल्या इकडचा खूप काही असं दाखवत असतो. मी बघितलं खूप छान छान आपले रील्स बनवत असतो. तर फॉलो करा आणि असेच एकमेकांना पुढे घेऊन जात राहा. ओके सो गाईज फायनली अभि टाईम होतो आहे आता 3 वाजले आहेत आणि अजून आपण सावर्ड्यात आहोत. सो एक काम करूया हा व्लॉग आपण पहिला तर इथे संपवूया बिकॉज व्लॉग खूप मोठा झाला आहे भाई. खूप मोठा व्लॉग झाला. सो आपण याला पार्ट 1 पार्ट 2 मध्ये कन्वर्ट करू. सो हा जो पार्ट 1 जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की भाई पार्ट 2 साठी वेट करा. आणि नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला काय आवडलं. सो आता बघू इथून आता घरी जायचं आहे. सो ऑलमोस्ट 250 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे. सो तो आपण पार्ट 2 मध्ये कन्वर्ट करू. आणि चला तर मग भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. याच्या पुढचा ब्लॉग जो असेल तो तुमचा कंटिन्यूअस असणार याचा. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय आणि गणपती बाप्पा मोरया.